कधीकधी आयुष्यात येणारा एक फोन कॉल संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. कल्पना करा, तुम्ही नवोदित कलाकार आहात, संघर्ष सुरू आहे आणि अचानक एका अनोळखी नंबरवरून फोन येतो. समोरची व्यक्ती स्वतःला मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार म्हणते, पण तुम्हाला वाटतं हा कोणीतरी प्रँक करत आहे आणि तुम्ही तो फोन कट करता. एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 3दा. पण त्या एका फोन कॉलने अभिनेत्री मेघा घाडगे यांचं नशीब कायमचं बदलून टाकलं. मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या मेघा घाडगे यांच्या करिअरचा सुरुवातीचा हा किस्सा आहे. त्या काळात मेघा घाडगे नुकत्याच इंडस्ट्रीत पाऊल ठेवत होत्या. आधारस्तंभ या चित्रपटात छोटी भूमिका साकारल्यानंतर त्या पुढील संधीच्या शोधात होत्या. संघर्ष होता, स्वप्न होती, पण मोठी संधी अजूनही दूर होती. अचानक एक दिवस एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन उचलता समोरून आवाज आला, "मी लक्षा बोलतोय, लक्ष्मीकांत बेर्डे." पण मेघा घाडगे यांना विश्वासच बसला नाही. त्यांना वाटलं कुणीतरी मित्रमंडळी गंमत करत आहेत आणि त्यांनी तो फोन कट केला. थोड्या वेळाने पुन्हा फोन वाजला. तोच नंबर, तोच आवाज, पण पुन्हा एकदा फोन कट केला. तिसऱ्यांदा फोन आला. यावेळी समोरच्या व्यक्तीने थेट दम भरत सांगितलं, "अगं, मी खरंच लक्ष्मीकांत बेर्डे बोलतोय. महेश कोठारे नवीन चित्रपट करत आहेत आणि मी तुझा नंबर त्यांना दिला आहे." हे ऐकताच मेघा घाडगे यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. ज्यांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्राला ओळखीचा होता, त्या दिग्गज कलाकाराचा फोन त्यांनी 3दा कट केला होता. पण पुढे जे घडलं त्याने मेघा घाडगे यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली. महेश कोठारे दिग्दर्शित पछाडलेल्या या चित्रपटात त्यांना संधी मिळाली आणि त्यातील रूपाने देखणी सुपारी चिकनी हे गाणं प्रचंड गाजलं. घराघरात त्यांची ओळख निर्माण झाली. एका फोन कॉलने, एका संधीने आणि एका दिग्गज कलाकाराच्या विश्वासाने त्यांचं आयुष्य बदलून टाकलं.